हे गाईज वेलकम टू छोटा ब्लॉग्स. तर आज आहे माझी काय बोलतो तर आज आहे माझा पेपर. म्हणजे आज नाही, कालपासूनच स्टार्ट झाले माझे पेपर. पण आज पण आहे, आज दुसरा पेपर आहे. काल मी घाईघाईत होतो त्याच्यामुळे मी पेपर म्हणजे ब्लॉग काही बनवला नाही. आता म्हणजे अभ्यास करायचा ट्राय करतो पण अभ्यास काही होत नाही आहे, म्हणजे कधी केला नाही अभ्यास. तर आता बघू काय होते ते पेपरला. कालचा तर आपण पेपर चांगला दिलाय, चांगला म्हणजे थोडा दिला. 40 पैकी 2-3 मार्क भेटा. तर समोर कंटिन्यू करा, मी दाखवतो पेपरमध्ये काही काय काय येते काय काय नाही. आणि एक माझा डिझाईन सॉरी ऑटोकॅडचा फोल्डर दाखवतो, जो मी आत्ता डिझाईन केला आर्किटेक्टचं ऑफिस, तो दाखवतो तुम्हाला. तर समोर कंटिन्यू करा. आता म्हणजे अभ्यास चालू आहे आमचा. कमर्शियल डिझाईन पोर्टफोलिओ लिहून आहे, इथं माझं नाव आहे. आणि हे म्हणजे हा पहिला पेज आहे. हे आहे प्रेझेंटेशन प्लॅन. म्हणजे हा मी स्वतः डिझाईन केला आहे. फर्निचर मी टाकले, फक्त हा जो आउटरवाला प्लॅन आहे तो मॅमने दिला होता. बाकी तर मीच टाकला आहे. टाईल पण मीच टाकली. आणि हे डिझाईन इकडली टाईल वेगळी आहे. हे काय म्हणतात त्याला, रेफ्रिजरेटर आहे. हा साध्या भाषेत हा सांगतो की हा गॅस वट्टा आहे, साध्या भाषेत. आणि हा काय म्हणतात कॉन्फरन्स टेबल. हा आहे आपला वॉल अँड पार्टिशन लेआउट. आणि हे आहे फर्निचर प्लेसमेंट. आणि हे आहे फ्लोरिंगची शीट. आणि हे शीट आहे सिलिंगची, हे सिलिंग आहे. हे आहे लूपिंग, म्हणजे जे आपली लाईट प्लेसमेंट आहे त्याची जे वायरिंग असते ते आहे. स्विचबोर्ड शेड्यूल, म्हणजे हे स्विचबोर्ड आहे. हे जे दिसतं ना, हे स्विचबोर्ड आहे. तर त्याची हाईट किती आहे, त्याच्यात कोणते कोणते स्विचवर कोणतं काय काय चालणार आहे, हे सर्व इथं दिलेलं आहे. सर्व इथे लिहून आहे. बघा, हे आहे एलिव्हेशन बॉस कॅबिनचं. रिसेप्शन एरिया. तर हे रिसेप्शन एरियाचा हा आहे प्लान. हा वाला प्लान. हा बघा, हा टेबल. आणि इकडे आपल्या जे येणारी अपकमिंग कंपनी आहे त्याचं नाव आहे इथे. तर आणि हे बघा, हा प्लान हे वुडनवाले आहे. आणि हे पण वुडनमध्ये केला आहे. आणि हा कलर आहे. आणि इथं सिलिंग वगैरे. आणि हा जो पार्टिशन दाखवला होता तो पार्टिशन आहे. आणि हा साईड व्ह्यू आहे याचा, या साईडवरून डीचा. ते इथे AC वगैरे दिली आहे बरोबर प्रॉपरली. आणि इकडे हा फ्रंट व्ह्यू, इथं म्हणजे बोर्ड, स्विच बोर्ड वगैरे बरोबर. आणि इथे स्विच बोर्ड वगैरे प्रॉपरली दिले आहे पूर्ण. हा आहे आपला लास्ट एलिव्हेशन वर्किंग एरियाचा. कसं होतं माझं फोल्डर कमेंट करून सांगा. आणि आता असेच फोल्डर बनत राहील. आता हाच फोल्डर घेऊन मी इंटर्नशिपला जाईल. आणि बघा, दाखवतो, असं आहे आमचं काम. हा फोल्डर बनवायला कमसे कम मला 15 दिवस लागले शायद. 15 दिवस, कारण दिमाग नाही चालत तेवढा. कमर्शियल आहे ना, रेसिडेन्शियल असतं तर ते एक गोष्ट वेगळी असते, ते पटापटच होते. पण कमर्शियल आहे त्याच्यात दिमाग बहुत चालते. आणि कॉम्पिटिशन होतं, कारण 150 ते 100 पुरं आहे माझ्या क्लासमध्ये, म्हणजे 3 बॅच मिळून. तर त्याच्यात कॉम्पिटिशन पण खूप होती की कोण कोण काय काय करेल याच्यासाठी. म्हणून मी तर प्लेनच दिले, जसं आलं तसं. जाऊ द्या. असा मार्क वगैरे काय, म्हणजे मार्क असते याच्यावर, म्हणजे फर्स्ट सेकंड असं नसते. तर समोर कंटिन्यू करा, अजून दाखवतो. मी आता अभ्यास करतो, समोर भेटू थोड्या वेळात. तर आता मी चाललोय आता कॉलेजला, तयारी करत आहो मी. म्हणजे आता फ्रेश झालो थोडा. आता संकेत भाऊ येतात, संकेत भाऊ सोबत कॉलेजला जातो. स्मार्ट दिसतो आहे रे आज, याच्यात नाही दिसणार असं. तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग. तर गाईज मी आता रेडी झालेलो आहो. हे बघा, असा आहे आपला लुक आजचा. लुक तर नाही दाखवायचा आहे, पण आता मी रेडी झालोय. आता जातो थोड्या वेळात मी कॉलेजला. तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग, आणि ब्लॉगमध्ये बनून राहा. मी दाखवतो आज कसं आहे काय नाही तर. आणि एक सांगतो नंतर मी काय काय आहे तर समोर कंटिन्यू करा ब्लॉग. दाखवतो मी काय काय असते काय काय नाही तर. पेपरमध्ये तर फोन अलाउड नाही आहे, पण तरी पण ट्राय करतो मी की पेपर झाल्यानंतर पेपर दाखवायचा. तर समोर कंटिन्यू करा. आता जातोय मी, फोन लावतो संकेत भाऊला. चाबी दे बे, दे ना.
तर समोर कंटिन्यू करा. तो गाईज आता मी पोहोचत आहो माझ्या कॉलेजजवळ. तर समोर कंटिन्यू करा. आज आम्ही थोडं लवकर आलोय, म्हणजे 4:30ला 10 मिनिट बाकी आहे. तर थोडं लर्न करू जेवढं होते तेवढं, आणि बाकी समोर बघा काय होते. तर आज एक प्लॅन आहे आमचा, तो सक्सेस करायचा आहे. होईलच तो सक्सेस. तर समोर कंटिन्यू करा. तो गाईज आता मी पोहोचलोय कॉलेजला. तर आता थोड्या वेळ थांबतो, थोडं लर्न वगैरे करतो आणि मग त्याच्यानंतर वर जातो. तर समोर कंटिन्यू करा. कसा आहे पेपर सांगतो नंतर. गाईज तर पेपर वगैरे झाला आहे आमचा. म्हणजे आम्ही नाही म्हणजे मी पेपर असा लिहिला आहे त्याच्यात की इंग्लिश कुणाला ते समजणार नाही, समजाल तर फक्त मलाच. कारण त्याच्यात इंग्लिश अशी लिहिली आहे जशी मला समजेल तशी. तर बघू आपण रिझल्टच्या वेळेस काय होते. तर समोर कंटिन्यू करा. आता घरी जातो आणि बघा समोर.